पॉइंट बघतोय, त्या पॉइंटचं नाव आहे हायजीन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट. मग आपण याच्या आधी काय बघितलं, लाईट कशाला म्हणायचं, त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आपण. आणि फर्स्ट वेव्ह थिअरी ऑफ लाईट जी होती आपण त्याला न्यूटन्स कार्पोस्क्लार थिअरी ते असं नाव दिलं होतं. ती आपण त्याचे पॉस्ट्युलेट्स बघितले. सेकंड आपण बघा, न्यूटन प्राणी गचकाच्या आधी दुसरा एक प्राणी जन्मला, त्या प्राण्याचं नाव होतं हायजीन्स. मग हायजीन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट डिपेंड होती दोन थिअरी आणि एक एक्सपेरिमेंटवर. त्यापैकी पहिली होती मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थिअरी, प्लंक्स क्वांटम थिअरी आणि एडी फोकाल्ट एक्सपेरिमेंट. मग आता आपल्याला आधी हायजीन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट बघण्याच्या आधी बघूया मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थिअरी काय सांगते. त्याचं स्टेटमेंट काय आहे. मॅक्सवेलचं काय म्हणणं होतं, ऑल द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर ट्रॅव्हल विथ व्हेरी हाय स्पीड. बाबा सांगतोय, ऑल द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर ट्रॅव्हल विथ व्हेरी हाय स्पीड, दॅट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. मग हळूच कोणतरी म्हणलं, मामा ही तर स्पीड कोणाची आहे, लाईटची. किती होती, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. मग त्याच्या लक्षात आलं आणि सेकंड पॉइंट त्यानं लगेच पुट केला, हेन्स ऑल द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर कॉल्ड ॲज लाईट वेव्स. पहिला पॉइंट काय होता, all the electromagnetic waves are travel with very high speed, that is 3 × 10⁸ meter per second, and hence all the electromagnetic waves are called as light waves. ही झाली आपली मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थिअरी. पण सर ही थिअरी नेमकं एक्सप्लेन काय करायची, ही थिअरी रिलेशनशिप दाखवत होती. इट गिव्स द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. Maxwell's electromagnetic wave theory gives relationship in between electricity and magnetism. हे दोघांचं रिलेशन दाखवते. आणि दुसरी थिअरी होती प्लंक्स क्वांटम थिअरी. मग याच्यामध्ये पण असं आहे, दिस थिअरी गिव्स द रिलेशनशिप इन बिटवीन एनर्जी अँड फ्रिक्वेन्सी. मग ही आहे तुमची एनर्जी आणि ही आहे फ्रिक्वेन्सी. मग प्लंक्स क्वांटम थिअरी काय सांगायची. मग प्लंक्स क्वांटमचं असं म्हणणं होतं, जसं न्यूटननं सांगितलं एनर्जी कम फ्रॉम सोर्स ऑफ लाईट इज इन द फॉर्म ऑफ टायनी पार्टिकल्स, त्या पार्टिकलला मी कार्पस्कल असं नाव दिलं. मग प्लंक्स म्हणला असं काही नाही म्हणला, ते म्हणले एनर्जी आहे ती एनर्जी पार्टिकल स्वरूपात येते का, नाही. मग लोक म्हणले कशाच्या फॉर्म मध्ये, एनर्जी कम फ्रॉम सोर्स ऑफ लाईट is in the form of energy packets. That packets are known as quanta. लोक म्हणले अवघड वाटतंय, म्हणले फोटॉन म्हणा. लोक म्हणले ठीक आहे, त्या एनर्जी पॅकेटला क्वांटा किंवा फोटॉन असं म्हणतात, अकॉर्डिंग टू द प्लँक्स क्वांटम थिअरी. वापस सांगतोय, याचं स्टेटमेंट काय होतं, एनर्जी कम फ्रॉम सोर्स ऑफ लाईट इज इन द फॉर्म ऑफ एनर्जी पॅकेट्स. दॅट पॅकेट्स आर नोन ॲज क्वांटा ऑर फोटॉन. मग नेक्स्ट पॉइंट काय होता, दिस थिअरी गिव्स रिलेशनशिप बिटवीन एनर्जी अँड फ्रिक्वेन्सी. मी आपण बघतोय E इज इक्वल टू H इंटू न्यू, वेर E इज द एनर्जी, न्यू इज द फ्रिक्वेन्सी, न्यू अँड H इज द प्लंक्स कॉन्स्टंट. हा आहे तुमचा प्लंक्स कॉन्स्टंट वेळ. ही आहे तुमची दुसरी थिअरी प्लंक्स क्वांटम थिअरी. फार सोपं असतं बेटा. आणि तिसरा आहे एडी फोकाल्ट्स एक्सपेरिमेंट. हा एक्सपेरिमेंट काय सांगत होता, जसं आपण न्यूटन्स थिअरीमध्ये बघितलं, एनर्जी बघा, स्पीड ऑफ लाईट इज ग्रेटर इन अ डेन्सर मीडियम दॅन द रेअर मीडियम. फोकाल्ट एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं, मामा असं काही नसतं. मग मामा म्हणले कसं असतं, स्पीड ऑफ लाईट इज ग्रेटर इन अ रेअर मीडियम दॅन द डेन्सर मीडियम. एक्सपेरिमेंटली प्रूव्ह बाय द सायंटिस्ट एडी फोकाल्ट. म्हणून त्याला आपण त्याचा एक्सपेरिमेंट होता एडी फोकाल्ट्स एक्सपेरिमेंट असं नाव पडलं. या दोन थिअरी आणि एक एक्सपेरिमेंट याच्या बेसिसवर हायजीन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट मध्ये असेल. मग पहिला पॉस्ट्युलेट्स त्यानं सांगायला सुरुवात केली, हायजीन्स तर पॉस्ट्युलेट्स मांडले. आणि त्या पहिला पॉस्ट्युलेट्स काय होता, जी क्वांटम थिअरीचा होता तो चिकडा पुटअप केलेला होता. मग आता मी हायजीन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट सांगतो बेटा, लक्ष देऊन ऐक. फर्स्ट पॉइंट त्यानं सांगायला सुरुवात केली, एनर्जी कम फ्रॉम. लोक म्हणले ठीक आहे, वी आर द ब्लडी फॉलोअर्स. आपण आधीपासून ऐकतच आलेलो, आज पण ऐकणार आहोत, लक्षात ठेवा. आता तुम्ही ऐकत होतात, मीही ऐकत होतो बेटा.
हायजीन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट काय सांगत होती? एनर्जी कम फ्रॉम सोर्स ऑफ लाईट. लोक म्हणले हो, इज इन द फॉर्म ऑफ टायनी पार्टिकल्स. मगाशी सांगितलं तरी लोक हो म्हणले. मग आता ह्याने सांगितलं एनर्जी कम फ्रॉम सोर्स ऑफ लाईट इज इन द फॉर्म ऑफ एनर्जी पॅकेट्स. दॅट पॅकेट्स आर नोन ॲज अ क्वांटा ऑर फोटॉन. लोक म्हणले ठीक आहे. पण हळूच कोणतरी म्हणलं मामा हे कसे दिसतात? त्याने सांगितलं छोटे छोटे असतात, गोल गोल असतात, मजबूत असतात आणि दोघातला धडका परफेक्टली इलास्टिक असतात. मग म्हणले कसे? टायनी, रिजिड, स्पेरिकल, आयडेंटिकल इन मास अँड परफेक्टली इलास्टिक इन कोलिजन. मग लोक म्हणले ठीक. ॲज दे गेट एंटर इन टू आईज वी गेट सेन्सेशन ऑफ लाईट. सर ते जसेच मध्ये घुसतात वी गेट सेन्सेशन ऑफ लाईट. लोक म्हणजे ठीक आहे सर, आम्हाला इथपर्यंत कळालं सर. मग स्पीड ऑफ लाईट इज ग्रेटर इन अ रेअरर मीडियम दॅन द डेन्सर मीडियम. आणि हा होता तुमचा न्यूटन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईटचा ड्रॉबॅक. मग यांना सांगितलं अकॉर्डिंग टू द एडी फोकाल्स एक्सपेरिमेंट स्पीड ऑफ लाईट इज ग्रेटर इन अ रेअरर मीडियम दॅन द डेन्सर मीडियम. हा ड्रॉबॅक त्याने ओव्हरकम केला. मग हायजीन्स ट्राय टू कन्स्ट्रक्ट, यानं ट्राय केला, प्रयत्न केला एक हायपोथेटिकल मीडियम डेव्हलप करण्याचा. Hygenes tried to construct a hypothetical medium named as luminiferous ether. बेटा काय नाव होतं? Luminiferous ether, which has 4 characteristics. Number 1, it has a zero density. कोणाला? Luminiferous ether जे हायपोथेटिकल मीडियम तयार करण्याचा प्रयत्न केला होता त्या 4 कॅरेक्टरिस्टिक्स होत्या. पहिली, इट हॅज अ झिरो डेन्सिटी. नंबर 2, इट इज अ परफेक्टली ट्रान्सपरंट इन नेचर. नंबर 3, हाय व्हॅल्यू ऑफ इलास्टिक कॉन्स्टंट. मला नाही कळलं सर, कितीही कॉन्ट्रॅक्ट करता येतं आणि किती एक्सपांड करता येतं. हाय व्हॅल्यू ऑफ इलास्टिक कॉन्स्टंट बेटा. आणि चौथी प्रॉपर्टी होती इट हॅज द सेम व्हॅल्यू थ्रू आउट द युनिवर्स. युनिवर्समध्ये कुठेही जा त्याची व्हॅल्यू काय राहणार आहे? सेमच राहणार आहे बेटा. आणि हे होत्या काही 4 प्रॉपर्टीज ल्युमिनिफेरस इथरच्या. मग हळूच लोकांनी विचारलं याला काय काय सांगता आलं? लोक म्हणले रिफ्लेक्शन सांगितलंय सर, रिफ्रॅक्शन सांगितलंय सर, पार्शियल रिफ्लेक्शन जमतंय, पार्शियल रिफ्लेक्शन जमतंय, इंटरफरन्स माहिती आहे सर, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन. जेवढं त्याला जमत नव्हतं तेवढं यानं सांगितलं. मग म्हणले याला काही जमलंय का नाही जमलंय? लोक म्हणले हां. मग लगेच सांगायला सुरुवात केली हायजीन्सनं. मग माझी काही ड्रॉबॅक होते, म्हणजे त्याला काही ड्रॉबॅक्स होते. हायजीन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईटचे काही ड्रॉबॅक्स होते. ही कॅनॉट एबल टू एक्सप्लेन रामन इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि क्रॉम्प्टन इफेक्ट. हे 3 इफेक्ट त्याला सांगता आले नाहीत. बाकी हे तुमची हायजीन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट खूप सोपी बेटा. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट काय बघणार आहोत बघा. वेव्ह फ्रंट कशाला म्हणायचे, वेव्ह नॉर्मल्स कशाला म्हणायचे, टाइप्स ऑफ वेव्ह फ्रंट कशाला म्हणायचे. ठीक आहे.